ही सगळी आमची नानोबा मैदान पारगावची आमची कमिटी, आर्मी मॅन प्रवीण मोकल असतील, कुणाल तारेकर आहेत, आमिर तारेकर, अक्षय असतील, सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आपण जे सहकार्य केलं या स्पर्धेसाठी त्याबद्दल मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. प्रत्येक विकेटसाठी विनय शेठ म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. सेमीफायनल 1 पहिलं षटक घेऊन वाजेपूरचा गोलंदाज नयन भगत सज्ज होतोय. सलामीची जोडी उस्मान पटेल आणि सूर्या मस्कर. फास्ट डिलिव्हरी, पहिला बॉल, पहिलाच बॉल थोडासा फुलर लेंथ ऑन साइडला घेऊन काढलाय. सिंगल रन खातं उघडेल उस्मान. पाठीमागच्या मॅच मध्ये सकाळीच आजच्या दिवशी कमाल बॅटिंग केली होती उस्माननं. षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली पहिल्याच मॅच मध्ये आजच्या दिवसामध्ये. आणि त्याचमुळे उस्मानचे सुद्धा चाहते मोठ्या संख्येनं या क्रीडांगणाभोवती जमा झालेत. तर सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नयन भगत समोर सूर्या. सूर्या यावेळेस थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टिकच्या बाहेरून चाललेला बॉल. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त रन मिळेल. अतिशय महत्वाची मॅच. इथून जिंकणारा संघ रायगड प्रीमियर लीग रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा सीझन 2 च्या फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. आज मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि आज जो प्रतिसाद मिळालाय या स्पर्धेला त्याबद्दल नक्कीच करावं तेवढं कौतुक. तुमचं सर्वांचं कमी आहे. ऑन साइडला येतोय हा चेंडू. मिड विकेट झोन कडे सिंगल त्या ठिकाणी मिळेल. सूर्या खातं उघडेल एक धावेनं. इथून सेमीफायनल फायनल पर्यंत आज या स्पर्धेचं चॅम्पियन होण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागेल प्रत्येकाला. मात्र 100% नाही तर त्याही पेक्षा जास्त एफर्ट्स द्यावे लागतील तुम्हाला. बघाच्या मॅच मध्ये आपण बघितलं, लोवा फुल टॉस बॉल वाईड लॉंग ऑनला. ओ कॅच ड्रॉप. प्रयत्न मात्र चांगले होते परंतु झेल सुद्धा होऊ शकला असता. आणि याच प्रयत्नाबद्दल मी मगाशी म्हणत होतो की तुम्हाला थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील. तुम्हाला थोडासा एक्स्ट्रा ऑर्डिनरी वर्क करावं लागेल. का चेंडू तुमच्या हातामध्येच येऊन पडेल असं नाहीये. तुम्हाला सुद्धा ती मेहनत घ्यावी लागेल. सर्वतोपरी तुम्हाला मात्र प्रयत्न करावे लागतील. आज या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये तुम्हाला सुद्धा लोकप्रिय होण्याची ही चांगली संधी, हे चांगलं प्लॅटफॉर्म आदर्श स्पोर्ट्स पनवेलच्या माध्यमातून सगळ्याच खेळाडूंसाठी उभं केलंय. विशाल जितेकर, संदेश पाटील असतील, तेजस म्हात्रे, आकाश तारेकर, अमर पवार, मुकेश असतील, फार मोठं योगदान. ऑन साइडला यावेळेस स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून जरीबरी मीत 11 मोह कोहली टीम साठी येतोय. पहिला चौकार फलंदाज सूर्याच्या बॅटमधून. भगत एक उत्तम समालोचक, निवेदक, सूत्रसंचालक शिरनेरचे, त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. महेंद्र शेठ गरज साहेबांचे अगदी कट्टर समर्थक. हो, इकडे एज लागली होती, प्रॉपर टायमिंग नव्हतं, मिसक्यूट झाला होता सूर्याचा. लगेचच हात त्याच्या डोक्यावर सुद्धा गेले होते. पहा नयनचा हा चेंडू लेग कटर एज घेतल्यानंतर आतमध्ये आला होता, काहीचा शरीराला लागून पुन्हा मागे गेला. अन्यथा चेंडू स्टंपकडेच, विकेटकडेच येत होता. डॉट बॉल. नयन भगत कमालीचं सातत्य दाखवलं या स्पर्धेमध्ये वाजेपूरच्या या गोलंदाजानं. ओ यावेळेस डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह फटका. गोळीच्या वेगानं बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. सूर्या मस्करचा तडाखा. 6 धावांकरता षटकार.
चला, एंट्रन्स गेटवर ज्या काही गाड्या आहेत, वाहनं आपण पार्क केलेत, प्रत्येकाला विनंती आहे, सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांचा खरं तर प्रवेश काही क्षणातच इकडे होणार आहे या मैदानावर. विनंती असेल सगळ्यांनाच की आपण तिथून लगेच आपली वाहनं त्वरित हटवायची आहेत. विकेट हॅट्रिकसाठी विनय शेठ मात्रे दिघोडे यांच्याकडून 5,000 रुपयांचे पारितोषिक असेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 14 धावा लागल्यात. जरीमरी धाबा मीत 11 मोहो कोहली. रायगड प्रीमियर लीग साठी मोठ्या संख्येनं खरं तर शुभेच्छा येतात. अमर पाटील, प्रतीक गायकवाड, सनी घरत, चिन्मय घरत, पिंट्या मस्कर, प्रतीक खसकडून प्रतीश मस्कर त्यांनी चांगली बॉलिंग केली. आमचे सगळे काळुंद्राचे सपोर्टर्स आहेत, त्यांचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 14 धाबा झाल्यात. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. मोठ्या विश्वजित ठाकूर, मान फ्रॉम दिघोडे, मोठा फॅन बेस ज्या खेळाडूचा आहे, अतिशय लोकप्रिय खेळाडू, मोठा चाहता वर्ग, ज्यानं शारजाच्या मैदानावर जाऊन सुद्धा भन्नाट कामगिरी केली. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना सुद्धा खेळून गेलाय. असाच हे विश्वची माझे घर आणि तोच विश्वजित. फुल टॉस बॉल, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, झेल टिपलाय, फर्स्ट विकेट डाऊन. सगळ्यात मोठा धक्का इकडे सहन करावा लागेल. पहिला धक्का लागलाय. उस्मान पटेल यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. फक्त 2 धावा काढून क्रिश कोळीनं टिपलेला झेल आणि संपवलाय उस्मान पटेलचा खेळ. सबशेल टायमिंग फसले उस्मानचं आणि विश्वजित ठाकूर जशी एंट्री पाहायला मिळाली, पहिल्याच बॉलवर मोठा अडथळा दूर केलाय. विकेटचं पतन. 14 वर पहिला धक्का लागलाय. काल रायबादेवी रावे आणि आई भवानी साई काल संध्याकाळी 7 वाजता सुरू असलेला सामना मनीष गरजच्या मात्र फटकेबाजीनं जिंकवला आणि संघाला मात्र या स्पर्धेमधलं आव्हान आपलं कायम ठेवता आलं. अन्यथा आजचा दिवस त्याला बघायलाच मिळाला नसता. परंतु त्या भन्नाट परफॉर्मन्स नंतर सकाळी मात्र सहज रीतीने त्यांनी सामना जिंकला सुपर 8चा आणि आता मात्र सेमीफायनल जिंकण्यासाठी सज्ज झालेत. परंतु दोनही दमदार संघ आहेत आमने सामने. आडबा बॅटनं ऑन साईडला वळवलंय. चेंडू यावेळेस मात्र नवीन बॅटर दिनेश पाटील फ्रॉम नारपोली. थोडी भागीदारी करावी लागेल. मागचा सामना तुम्ही पाहिला असेल, कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल की 58 धावा इकडे डिफेंड होऊ शकतील. परंतु तो कारनामा महेश स्पोर्ट्स शेलगर आणि जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी या टीमनं मात्र करून दाखवला. काय कमाल बॉलिंग पाहायला मिळाली. त्यामुळे फक्त फलंदाजच नाही तर गोलंदाजी या जोरावर सुद्धा सामने जिंकता येऊ शकतात याची जाणीव आता मात्र गोलंदाजांना सुद्धा झाली असेल. विश्वजित ठाकूर पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. प्रभावी टायमिंग होताना दिसत नाहीये. मिडॉनच्या दिशेमध्ये सिंगल मिळेल सूर्या मस्करला. सूर्याला आता मात्र हा सामना खेळावा लागणार आहे. रायगड प्रीमियर लीग म्हटली की सूर्या मस्कर नेहमीच त्याच्या बॅटमधून धावा येत असतात. आज गरज आहे संघाला जर फायनलचा रस्ता दाखवायचा असेल. जरीमरी मीत 11 मोह कोहली संघाला तर सूर्या मस्करचं खेळपट्टीवरचं राहणं फार महत्वाचं आहे. फुल लेंथ. यावेळेस मात्र वेगवान चेंडू होता. इकडे मात्र बीट केलं. वेगानं मात्र प्रभाव नेहमीच टाकत असतो. लेगबाईचा इशारा पंचांचा आलाय. पहा, अतिशय वेगवेगळी ओळख राहिली विश्वजित ठाकूरची. रबर बॉल घ्या अन्यथा टेनिस बॉल घ्या, परंतु ते उसळणारे चेंडू, वेगानं येणाऱ्या चेंडूचा अंदाज न घेणं आणि ते उडवलेले सगळे त्रिफळे सगळ्याच कर तर प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. आणि म्हणूनच फलंदाजी असेल गोलंदाजी असेल प्रत्येक मॅच गणिक प्रत्येक स्पर्धे गणिक मात्र सातत्य ठेवलंय या खेळाडूनं. फुल टॉस आहे. इकडे विश्वजितचा चुकीचा चेंडू होता. शिक्षा तर भोगावी लागेल. मिड विकेटच्या वरतून खेचलाय.
उत्तुंग फटका सूर्याचा षटकार. आणि या षटकाराच्या सहाय्याने टीमची टोटल मात्र 23 धावा धाव फलकावर. चांगलं षटक सुरू होतं. एक फुल टॉस. हो चांगला बॉल यॉर्क केला होता यावेळेस मात्र फुल लाईन हाताळलाय. षटकारानंतरचा कमबॅक पहा काय होता. चेंडू थोडासा फलंदाजांना निष्प्रभ करणारा चेंडू होता परंतु योग्य रीतीने मित्रमंडळी खेळून सुद्धा काढलाय. आणि तेवढंच कौतुक सूर्या मस्करचं सुद्धा आपण करूया. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 10-2 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर जरीमरी धाबा मीत 11 मोह कोहली 1 गडी बाद 24 धावा. थँक्यू डीजे SDC. तर सूर्या मस्कर त्याच्या 35 धावा जर या मॅचमध्ये केल्या तर गणेश भोईर नांदगाव इको चालक मालक संघटना अध्यक्ष पनवेल अविनाश भोईर यांच्याकडून 1000 रुपयांचं बक्षीस असेल 35 धावांसाठी. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. 3,60,000चा टप्पा मात्र ओलांडलाय आणि 3,65,000 जर सबस्क्राईब पूर्ण झाले तर नक्कीच प्रेक्षकांना अजूनही पारितोषिकं पाहायला मिळणार आहेत. त्यामुळं बरेचसे प्रेक्षक खरं तर मैदानावर आहेत. हाच तो चेहरा आहे 24 लाईव्ह इव्हेंट्स मिस्टर 24 लाईव्ह इव्हेंट्स संदेश पाटील. संपूर्ण त्यांची टीम प्रचंड मेहनत घेतले. चांगली क्वालिटी पिक्चर क्वालिटी साऊंड क्वालिटी आणि 24 मेला त्यांचा वाढदिवस सुद्धा असतो. 24 त्यांच्या गाड्यांचे नंबर जरी आपण बघितले तर 24 असतोच त्यांच्या प्रत्येक व्हेकल्स नंबरमध्ये. लकी नंबर आहे. आमच्या प्रेक्षकांना विनंती आहे जरूर अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर 24 लाईव्ह इव्हेंट्सवर प्रेम करा. पहिलाच बॉल हुक शॉट फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. उत्तुंग टोला षटकार. उस्मान पटेल जरी बाद झाला असला तरी सुद्धा सूर्या मस्कर यावेळेस मात्र मैदानामध्ये आग ओकतोय. सूर्य तळपलाय त्याची बॅट तळपले आणि त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार 8 बॉलमध्ये 25 धावांचं योगदान दिले सूर्यानं. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं. कमाल नेतृत्व केलं या संघाचं. 30 धावा धाव फलकावर. त्यामुळे उस्मानच्या विकेटचं मात्र तेवढं टेन्शन घेतलेलं नाहीये. सूर्यानं डाव सांभाळलाय. नयन भगत त्याच्या पहिलाच बॉलवर षटकार खेचत या मॅच मध्ये आम्ही तगडी धावसंख्या उभी करणार आणि याचीच प्रचिती याचे संकेत मात्र दिलेत सूर्या मस्करनं. सुपर बॅटिंग. नयन भगत थोडंसं प्रेशराईज जरूर असेल कारण पहिलाच बॉलवर जेव्हा षटकार पडतो ना थोडंसं टेन्शन तर येतो भले कितीही ताकदवान गोलंदाज असू द्या. परंतु पाहूया पुढच्या चेंडूवर मात्र कशा रीतीनं तो कमबॅक करताना दिसेल का. सूर्यासाठी नेक्स्ट बॉल. आउटसाइड ऑफ स्टंप ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. हा बॉल यस व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू करण्यात आलाय. अंपायर्स कॉल आहे चेक केलं जाईल. चला तिसरे पंच हा निर्णय तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवतील कारण बऱ्याच वेळेला कधी कधी बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर गोलंदाज मध्ये सुद्धा येत असतात पंचांच्या आणि ती लाईन 1 सेकंदामध्ये आपल्याला बघावी लागते. चला तिसरे पंच. आपण
महेशजी गरज साहेब स्वामी इलेक्ट्रॉनिक्सचे सर्व आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचा एक विशेष सन्मान दीपेशजी लबडे साहेब आणि कैलाजी उतेकर यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. स्वामी इलेक्ट्रॉनिक्स आज मात्र आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. इथे फ्रीज असेल, टीव्ही असेल, ज्यांच्या माध्यमातून आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अवेलेबल केलेली आहे आणि त्यांचा एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. वाईड बॉल कॉल. हे विशेष सन्मान होत असताना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. स्वागत आणि सन्मान. स्वागत करूया सकल धनांचे जमलेल्या या मान्यवरांचे सन्मान होतात. या समालोचन कक्षाकडे वळूयात. धन्यवाद. तर वाईट बॉलचा इशारा आलाय तिसऱ्या पंचांचा, त्यामुळे एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. ओ यावेळचा फटका, ओ लॉंग ऑन बाउंड लाईनच्या बाहेर अतिशय उंच आकाशाला गवसणी घालणारा हा बुलंदी षटकार. शॉट ऑफ गुडले होता. इकडे मात्र नयन भगतचा आणखीन एक षटकार खावा लागलाय. त्यामुळे या ओव्हरमध्ये मात्र सुरुवातीपासूनच आक्रमण पाहायला मिळते सूर्या मस्करचं. या षटकाराच्या सहाय्याने मात्र टीमची टोटल पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 37 या आकड्यावर. 37 रन्स ऑन अबाउट नाव. आक्रमक झालाय सूर्या. रौद्र रूप धारण केलंय सूर्या मस्करनं. लकी ड्रॉ कुपन. आज शेवटचा दिवस आहे. भाग्यवान विजेता नक्कीच तुम्हाला बाईक जिंकण्याची संधी मात्र मिळू शकते. बरेचसे पारितोषिक आहेत खरं तर, फक्त बाईकच नाहीये. रेफ्रिजरेटर आहे, त्याचमुळे टायटनचे वॉचेस आहेत, शूज आहेत, सायकल्स आहेत. स्टेजच्या डाव्या हाताला या तुम्ही. हो एज लागली होती यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्ट झाला नव्हता. शॉर्ट स्क्वेअर लेकडे चेंडू सरकला. सिंगल जरूर मिळेल त्या ठिकाणी. तर आमच्या लाडक्या प्रेक्षकांना ही सुवर्ण संधी आहे. आज जर तुम्हाला 50 रुपयामध्ये खरं तर आज बाईक कदाचित तुमच्या घरी जाऊ शकेल. इथे समोर असलेली एक बाईक तुम्हाला मिळणार आहे. 50 रुपयामध्ये अजून काय मिळतं तुम्हाला? धड नाश्ताही करता येत नाही आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर. तर 50 रुपयामध्ये तुम्हाला बाईक नाही तर सायकल नसेल तर टायटनचे रिस्ट वॉचेस आहेत. त्याचप्रमाणे फ्रीज आहे, रेफ्रिजरेटर, टीव्ही आहे, मिक्सर आहे. काहीतरी बक्षीस तुम्हाला लागू शकेल. ओ लॉफ केले बॉलला. पुन्हा एकदा त्याच दिशेनं लॉंग ऑन बाउंड लाईनच्या बाहेर. यावेळेस मात्र दिनेश पाटीलचा धमाका षटकार. थँक्यू. या स्पर्धेच्या माध्यमातून सोन्या बैलाचे मालक विकी पावशे, सोमेश्वर पावसे, तुषार काळे यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन, कल्याणहून आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी आल्यात. तुम्हाला विनंती आहे व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं हार्दिक स्वागत. नयन भगत स्ट्रायकर बॉलर आहे. अतिशय महत्वाचा गोलंदाज या टीमचा आणि त्याच्यावरच मात्र हल्ला चढवलाय. या दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याच्या आतापर्यंत 3 षटकार आलेत. त्याचमुळे थोडंसं टेन्शन आता मात्र विश्वजित ठाकूरचं सुद्धा वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण एका बाजूला नयन भगत थोडासा महागडा ठरतोय, ज्याला 2-2 षटकं टाकायची आहेत. या मॅचमध्ये मोठा विश्वास त्याच्यावर ठेवला आहे. वेगात टाकला होता चेंडू. इथे बिलकुल कनेक्शन नाही आहे. यष्टीरक्षकाच्या दिशेनं हा चेंडू जाईल. डॉट बॉल. तर डॉट बॉल आलाय. चांगला बॉल नयन भगतचा. इकडे मात्र 44 धावा झाल्यात. 44 रन्स. आणि काही क्षणातच अलिबागचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांचं शुभागमन तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर जरीमरी धावा मिळतील. पण मोहो कोहली संघ 1 गडी बाद 44 धावा. त्यांना
माध्यमातून खरं तर अलिबाग मुरुड रोहा तालुक्याचे कार्यसम्राट दमदार आमदार आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. महेंद्र शेठ दळवी साहेबांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. रायगड प्रीमियर लीग 2026 या दुसऱ्या पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेला भेट देण्यासाठी दाखल होत आहेत. खरं तर MD ग्रुप या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर हा संघ सेमीफायनल मध्ये धडक मारतोय आणि या संघाचे संघ मालक तथा अलिबाग मुरुड रोहा या तिन्ही तालुक्यांचे भाग्य विधाते कर्तव्य दक्ष आणि जनसामान्यांचे आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आपला माणूस आपला आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब ज्यांचं आगमन होत असताना आपण पाहतोय. विधानसभेचे सदस्य आणि अलिबागचे कर्तव्यदक्ष आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी साहेबांची उपस्थिती आज या रायगड प्रीमियर लीगला मात्र लाभले. त्यांचं सर्वात आधी आम्ही शब्द सुमनानं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. आदरणीय आमदार साहेबांचं या ठिकाणी आगमन आणि संपूर्णपणे आज या स्पर्धेला एक वेगळंच पुरण चढलंय आणि संपूर्ण वातावरण अगदी प्रफुल्लित होऊन गेलंय. त्याचप्रमाणे पनवेल तालुका प्रमुख बिंदासबाई टोमरे प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून खरं तर बाईक आपल्याला पाहायला मिळते असे रुपेशजी टोमरे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या समवेत आलेल्या सगळ्याच मान्यवरांचं मनाच्या अंतःकरणापासून रायगड प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये मनपूर्वक स्वागत सुस्वागतम. जाऊया मॅचच्या दिशेनं. नो बॉलचा इशारा पंचांचा येत असताना पाहायला मिळाला. सो नो बॉल कॉल, परंतु उस्मान पटेल बाद झाल्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं पूर्णपणे डाव सांभाळलाय तो सूर्या मस्कर आणि दिनेश पाटीलनं. 10 बॉल 32 वर खेळतोय. थोडंसं हलक्या त्यानं फाईन कडे खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन निघला, थोडंसं मिसफीट जरूर. सिंगल मिळेल. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल MD वॉरियर संघ इन अन ॲक्शन सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांचाच संघ पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला दुसरी सेमीफायनल खेळताना दिसेल. भन्नाट परफॉर्मन्सेस दिलेत सुमेध पत्रे आणि त्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघानं. त्यांची लढाई तुम्हाला महेश स्पोर्ट्स शेलघर आणि जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामण डोंगरी. सेकंड सेमीफायनल. बी रेडी, सज्ज राहा. जसा पहिल्या इनिंगचा खेळ संपेल टॉस केला जाईल. ओ इकडे थोडासा मिसकूट झालाय, फटका. शॉर्ट बॅक पर पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल टिपतोय. सेकंड विकेट डाऊन. दुसरा धक्का लागेल. जरी मरी दाबा मिळतील पण कोहली संघाला. दिनेश पाटील यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर. अलिबाग मुरुड रोहा या तिन्ही तालुक्याचे दमदार आमदार तुम्ही त्यांना स्क्रीनवरती पाहताय. मनाने दिलदार, दिसायला रुबाबदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार आणि आम्ही अभिमानाने म्हणतो नेता आमचा शानदार. हे शानदार नेतृत्व या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. शेठ या स्पर्धेच्या माध्यमातून 6 बाईक दिल्या जात आहेत, 6 सायकल आहेत. आयवा कॅच घेणाऱ्या प्रेक्षकासाठी भरघोस पारितोषिक आहेत. इथे नवे तर 3 लाखाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ठेवण्यात आलं आहे. इथे संघ मालकांसाठी बाईक ठेवण्यात आली आहे. सर्व काही आहे. केवळ एका गोष्टीची कमी आहे. शेठ जर तुम्ही ऐकत असाल तर एका गोष्टीची कमी राहिली आहे, ती आहे 4 व्हीलर कार. आणि जर तुमचा हात आमच्या पाठीशी असेल
तर ती फोर व्हीलर कारही पुढच्या आगामी कालावधीमध्ये आम्हाला पाहायला मिळू शकते. अशीच आपलं सपोर्ट आणि सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. नक्कीच चांगला विषय या ठिकाणी छेडलात आपण. पुढच्या वर्षी हे स्वप्न साकारत असताना जरूर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इकडे मात्र एक तडाखा पाहायला मिळालाय. ऑन साइडला आल्या आल्या पहिला चेंडू फेस करत असताना आयकॉन खेळाडू मान फ्रॉम दारावे विकीच्या बॅटमधून आलाय पहिला षटकार आणि रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांची मागणी मात्र करण्यात आली. बॅटिंग टीम कडून रेफर करण्यात आले. स्ट्राईकसाठी हा DRS घेण्यात आलाय. तिसरे पंच निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. परंतु आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकता दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी साहेबांना इट्स अ फेअर डिलिव्हरी कॉल फ्रॉम थर्ड अंपायर. त्यामुळे योग्य चेंडू असं तिसऱ्या पंचाचं म्हणणं आहे. परंतु MD फाउंडेशन खरं तर MD फाउंडेशन क्रिकेट बरोबरच दहीहंडी उत्सव सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत असतो. आणि वीर दमदार आमदार दहीहंडी शिबिर 29 ऑगस्टला सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल थळच्या लोणारे क्रीडांगणावर. तिकडे पहिलं पारितोषिक 5 लाख रुपयाचं आणि 6 थरांच्या सलामीला सुद्धा 11,000 रुपयांचं पारितोषिक असेल. महिला गोविंदा पथकाकरता सुद्धा 3 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. 4 थरांच्या सलामीला 7,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि जरूर तुम्ही संपर्क करू शकता MD फाउंडेशनशी. हो चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र पाहूया. वाडिश लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक मिड विकेटचा पोहोचलाय त्या ठिकाणी. तोपर्यंत मात्र पहिली धाव वेगाने दुसऱ्याचा प्रयत्न ही थोडीशी धोकादायक बनू शकते आणि तसंच घडलंय. दुसरी धाव घेताना इकडे मात्र नाहक गडी गमवावा लागलाय. खरंच गरज होती का या धावेची? सूर्या मस्कर विकी बोईर दोनही मोठी नावं आहेत आणि एक धाव काढून काय साध्य होणार होतं हा प्रश्न आता मात्र प्रेक्षकांना पडला असेल. परंतु इकडे मात्र क्रीज सोडावी लागेल. आयकॉन खेळाडू ज्यानं पहिलाच बॉलवर षटकार ठोकला होता तोच विकी बोईर धावचीच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर. या पण पुढच्या मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टनचं लक्ष वेधतोय. स्वर्गीय महेश स्पोर्ट्स शेलगर, जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी, आर्यन नाईक चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. आणि दुसऱ्या बाजूला MD ग्रुप अलिबाग जिथे मात्र सुमित पत्रे पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. 53 धावा झाल्यात आतापर्यंत. 53 रन्स ऑन बोर्ड. नेक्स्ट मॅच सुद्धा बिग फाईट पाहायला मिळेल. पण सद्यस्थितीमध्ये पाहूया पुढे किती मोठा धावफलक जरीमरी धाबा मीत 11 मोहो कोहली संघाच्या धावफलकावर असेल. आज रविवारचा दिवस थोडासा एअरपोर्ट सुद्धा बिझी आहे. सातत्यानं तुम्हाला फ्लाईट्स पाहायला मिळतील. ओ यावेळेस मात्र थोडासा फिरून खेळलाय. फाईन एकला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. जेल टिपला आहे. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का इकडे लागलाय मोहो कोहली संघाला. आल्या आल्या मनीष फडके खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धाव संख्येवर मैदानाच्या बाहेर जात असताना खरं तर दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी साहेब यांच्या सहकार्यामुळेच हे आज शक्य होणं आहे. आधी स्पर्धा मोठी होते त्याला सर्वाधिक मोठा हातभार आणि वाटा ज्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे स्वतः दमदार आमदार कार्यक्षम आमदार स्क्रीनवरती जे तुम्ही पाहताय महेंद्रशेठ दळवी साहेब. कौशिक पाटील पुन्हा एकदा राऊंड स्टंप्सला इकडे सुद्धा मिस क्यूट झालाय आणि कडा घेऊन बॉल सरळ यष्ट्यांच्या पाठीमागे. बदिष्ट मात्र टीमला झेल आणि इथे मात्र आणखीन एक सफलता प्राप्त करत असताना कौशिक पाटीलचं यशस्वी षटक म्हणता येईल. 3 फलंदाज या ओव्हरमध्ये बाद करण्याचा कारनामा मात्र कौशिक पाटीलने केलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर जरीमरी धाबा मिळतील. पण मोह कोहली संघाची धावसंख्या निम्मा संघ गारज झालाय. 5 गडी बाद
53 धावा, शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असेल, परंतु काय कमाल बॉलिंग राहिले कौशिक पाटीलला. आपण एका पाठोपाठ एक फलंदाजांना बाद केलंय. मनीष फडके, त्यानंतर आत्ताच झालेला कल्पेश बस्कर सुद्धा परतलाय. विकी बोईरचा सुद्धा धावचीच्या स्वरूपातली विकेट याच ओव्हरमध्ये येताना दिसली आणि त्यामुळे पाठीमागचं षटक तब्बल 4 फलंदाज बाद झालेत कौशिक पाटीलच्या षटकामध्ये. कदाचित या इनिंगला थोडंसं कलाटणी देणारं हे षटक ठरू शकेल. सगळ्यांना जेवणाची सुद्धा व्यवस्था रॉयल बिर्याणी यांच्या वतीनं करण्यात आली. आज छोटे छोटे खरं तर छोट्या क्रीडा रसिकांपासून वृद्धापर्यंत सर्वजण खुश असतील. आज सगळा प्रपंच जर बघितला रायगड प्रीमियर लीगचा तर यापेक्षा सरस आयोजन होऊच शकत नाहीये. नियोजनपूर्ण आयोजन आणि कोणतीच कसर सोडली नाही. जे काही लकी ड्रॉ कुपन्स आहेत त्या कुपनच्या माध्यमातून आलेल्या खरं तर त्या तुमच्या छोट्याशा 50 रुपयामधून सुद्धा बक्षिसं वाढवण्यात आली. आज इथे असणाऱ्या सगळ्यांनाच क्रीडा रसिकांना, सगळ्या क्रीडा सामने पाहणाऱ्यांना सुद्धा बक्षिसं दिली जातात. प्रत्येक जेलसाठी सुद्धा एव्हा कॅशला सकाळपासून आपण बघितलं तर स्पोर्ट्स शूज प्रत्येकाला दिले गेलेत आणि त्याचप्रमाणे आज जे जेल टिपणार आहेत त्यातील भाग्यवान विजेत्याला बाईक सुद्धा मिळणार आहे. सगळं काही दिलंय. खरं तर मान ऑफ द मॅचसाठी भरमसाठ पारितोषिकं दिलेत आणि त्याचमुळे सन्माननीय वन ऑफ द लेजंड क्रिकेटर भरत लोहार सरांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सिक्सर सुप्रीमो केतनजी सेठ यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचा मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि नीती स्पोर्टचे सर्वे सर्वा वासू शेठ भोईर यांचं सुद्धा मनापासून स्वागत आहे. प्रत्येक विकेटसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक असेल विनय शेठ म्हात्रे यांच्या वतीनं. MTCPL खरं तर ही फार मोठी स्पर्धा ज्याच्यामध्ये फार मोलाची भूमिका परत लोहा सरांची पाहायला मिळते. सध्या स्थितीला अनेक खेळाडू खरं तर या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतात, परंतु नक्कीच प्रत्येक खेळाडू पुढे गेला पाहिजे या भावनेनं भरत सरांचं योगदान नेहमीच राहिलं या टेनिस क्रिकेट विश्वाला. आणि आजपर्यंत गेले कित्येक वर्ष आपण हे नाव ऐकत आलोय, पाहत आलोय. व्यावसायिक क्रिकेट असेल परंतु मुंबई टेनिस क्रिकेटमधील एक कोहिनूर हिरा. आयुष कोहलीचं हे षटक. धावसंख्या झाली ती 55ला 5. तर या क्रीडांगणाभोवती जेवढे सन्मान आणि आमदार साहेबांचे बॅनर आहेत, महेंद्र शेठ दळवी साहेबांचे बॅनर आहेत, या बॅनरला जर चेंडू हिट केला, कसाही चेंडू लागला तरी सुद्धा 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. महेंद्र शेठ दळवी साहेब या सामन्याचा आनंद घेत असतात आणि त्यांचाही संघ आज या रायगड प्रीमियर लीग मध्ये सेमीफायनल पर्यंत येऊन थबकलाय. पुढचा सामना त्यांचा तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु या स्पर्धेमध्ये सगळ्यांसाठी सगळं काही दिलंय. पहिल्या वर्षी गतवर्षी ही स्पर्धा आपण पाहिली. रायगडमधील सगळ्यात खरं तर प्रकाशझोतामध्ये आलेली स्पर्धा होती. टेनिस क्रिकेटला सुद्धा मागं सोडलं रबर बॉलला जेव्हा पहिल्या वर्षी आयोजन आपण बघितलं आणि या वर्षी तर सगळेच उच्चांक, सगळे विक्रम मोडीत काढलेत मित्रमंडळींना स्पर्धेनं. हे जे प्रेक्षक वर्ग आहे ना, आज जो प्रतिसाद संपूर्ण 10 दिवस या स्पर्धेला आपण दिलात ना, या प्रतिसादाबद्दल नक्कीच सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि म्हणूनच सरस आयोजन पुढच्या वर्षी जर आपल्याला 4 व्हीलर या स्पर्धेमध्ये ठेवता आली, ते स्वप्न साकारण्याचा प्रयत्न सुद्धा असेल आयोजकांच्या वतीनं. सन्माननीय आमदार साहेब सुद्धा या मंचावर उपस्थित आहेत. आज स्ट्रोक यावेळेस मात्र ऑन साईडला मिड विकेटला थोडेसे पुढे गेले होते क्षेत्ररक्षक आणि त्याला चकपत बॉल जाईल
सीमारेषेच्या दिशेनं, परंतु द लेजंड क्रिकेटर शंकरदादा मात्रे ओळे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. कारण आता भरत लोहार सर असतील, शंकर बात्रे सर असतील, जुने दिवस आता मात्र सगळ्यांना आठवतील. ओपीडी संघ आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि त्यापूर्वी भरत लोहार सर यायचे खेळायला. अचानकचं मैदान त्या ठिकाणी एवढी प्रचंड गर्दी व्हायची खरं तर मोहपाड्याच्या मैदानावर सुद्धा. आणि आज मात्र सगळेच लेजंड क्रिकेटर, मगाशी अलिबागचे खेळाडू महेंद्र म्हात्रे यांचा सन्मान आपण केला. प्रदीप स्पोर्ट्स नौकारचे खेळाडू, त्यांचाही सन्मान आज या स्पर्धेच्या निमित्तानं द लेजंड क्रिकेटर म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला. आणि नक्कीच अलिबागकरांसाठी सुद्धा हा सुवर्ण क्षण होता. फुल टॉस बॉल, इथे मात्र थोडासा बीट झाला होता. बॉल सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. विश्वजित आहे यष्टांच्या पाठीमागे. कोणती धाव मिळणार नाहीये, परंतु एक चांगली चान्स मात्र मिस केले ती सूर्या मस्करनं. 17 बॉलमध्ये 39 धावांवर सूर्या मस्कर खेळतोय. धावा झाल्या ते आतापर्यंत 59 धावा. पाठीमागचा सामना 58 धावांचा डिफेंड झाला होता. इथे मात्र पाहूया आयुष कोळी चांगली बॉलिंग केली. स्लॉगवरच्या षटकामध्ये मात्र कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली ती आयुष कोळीनं. शॉर्ट बॉल, इकडे मात्र टप्प्याचा बॉल आणि त्याच्यावर मात्र कडा प्रहार. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 6 धावांकरता पंचांचा इशारा. शेवट गोड झालाय आणि या षटकाराच्या सहाय्यानं जरीमरी धावा. मीत 11 मोह कोहली संघाची धावसंख्या 65 रन्स, 65 धावा धावफलकावर. मी दोन्ही टीमच्या कॅप्टनना आमंत्रित करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. MD वॉरियर्स अलिबाग आणि महेश स्पोर्ट्स शेलगर जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी. दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूला अलिबागचे कॅप्टन सुमेध पत्रे तुम्हाला पाहायला मिळतील आणि दुसऱ्या बाजूला शेलगर बामणडोंगरीचे कॅप्टन आर्यन नाईक इन ऑन ॲक्शन पाहायला मिळतील. 66 धावांचं लक्ष आहे आणि रायगड प्रीमियर लीगचा हा मंच आणि असणारी गर्दी बरंच काही सांगून जाणारी आहे. हे चित्र बोलकं चित्र आपल्याला पाहायला मिळतोय. आज जो प्रतिसाद मिळाला आहे, हॅट्स ऑफ आहे. सगळ्याच प्रेक्षकांना साष्टांग दंडवत आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही प्रेम केलं या स्पर्धेवर, या प्रेम केल्या आयोजनावर आदर्श स्पोर्ट्स पनवेलच्या वतीनं सगळ्याच प्रेक्षकांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. या आपण टॉसची प्रक्रिया पार पाडतो आहोत. सेकंड सेमीफायनल ज्याचा मॅन ऑफ, जिथे मात्र आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला MD वॉरियर्स हा संघ पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय महेश स्पोर्ट शेलगर जीवदानी स्पोर्ट बामणडोंगरी. आर्यन नाईक आम्ही आपलं प्रतीक्षित आहोत. आर्यन नाईक चला त्वरित या. आमदार साहेब स्वतः या ठिकाणावरती उपस्थित होतात आणि पनवेल जिल्हा तालुका प्रमुख रुपेजी ठोंबरे साहेब बिनधास्त. खरं तर बाईक सम्राट म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. पनवेल तालुक्यामध्ये सर्वाधिक बाईक ज्यांनी दिलेल्या आहेत आणि स्वतः अलिबाग मुरुड रोह्याचे दमदार आमदार, थळ पंचायत समितीचे स्वतः सरपंच सुनीजी बद्रे साहेब देखील उपस्थित आहेत. सतीशभाई पाटील शिवसेना उपतालुका प्रमुख, त्यांचे आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. आमचे अक्षय कदम आहेत, सुजित पाटील आहेत, अंकुजी पाटील आहेत. नियोजनाचा बादशहा म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो अंकुजी पाटील, आपल्याला विनंती करेन आपणही जॉईन व्हा. आर्यन नाईक या लवकर आपण. आर्यन नाईक चला त्वरित जॉईन व्हा. टॉस या ठिकाणी होतोय, नाणेफेकीचा कौल होतोय. खरं तर दमदार आमदार स्वतः आपण पाहत आहोत. कार्यक्षम, कार्य तत्पर, संघर्ष योद्धा. आदर्श स्पोर्ट्स इज अ कॉल. इथे आदर्श स्पोर्ट्स आलेला आहे. आर्यन नाईक, केवळ आम्ही तुमचा निर्णय जाणू इच्छितो. आम्ही बॅटिंग करू. चला शुभेच्छा असतील. हा महत्वाचा सामना, सेकंड सेमीफायनल, दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देतोय. या एक विशेष सन्मानाकडे पण वळणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष योगदान आणि ज्यांच्या माध्यमातून सर्वाधिक मोठं पाठबळ लाभलेलं आहे, एक संघर्ष योद्धा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, कार्यक्षम, कार्य तत्पर, आपला माणूस, आपला आमदार. कबड्डी असू द्यात, किंबहुना क्रिकेटचा खेळ असू द्यात, किंबहुना अगदी त्याच वेळेला आगामी कालावधीमध्ये सर्वाधिक मोठा दहीहंडी उत्सव, हे सर्व काही ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एक विशेष सन्मान आपण आमदार साहेबांचा करतो आहोत. विशेष सन्मान महेंद्र शेठ दळवी साहेब यांचा एक विशेष सन्मान होतोय. एकदा जोरदार टाळ्या होतात साहेबांसाठी. थांबेन मी तुम्हाला.
शेट या स्पर्धेच्या माध्यमातून येथे आलेल्या प्रेक्षकांसाठी जेवण ठेवण्यात आलंय. रुपेशभाई ठोंबरे यांचा देखील विशेष सन्मान. शिवसेना तालुका प्रमुख पनवेल आणि खरं तर शेटच्या पाठीवरती पावलावरती पाऊल ठेवत पुढे जाणारे हे एक नेतृत्व आहे. अगदी मानसपुत्र म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. रुपेशभाई ठोंबरे साहेब. शेट या स्पर्धेने खरं तर प्रेक्षकांसाठी जेवण ठेवण्यात आलं. आयवा कॅटसाठी पारितोषिक आहेत, बाईक आहे, संघ मालकांसाठी बाईक ठेवण्यात आली आहे, प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक आहे, खेळाडू बॅटर बेस बॉलरसाठी बाईक आहे, सर्व काही ठेवण्यात आलंय. परंतु एका गोष्टीची कमी आहे, ती माझ्याकडून मी तुमच्याकडे विनंती करेन, जर का पुढच्या वर्षी असंच पाठबळ राहिलं तुमचं, जी कारची कमी वाटते या पारितोषिकामध्ये आणि ते मिळावं ही इच्छा मी विनंती करेन आपण संबोधित करावं. उपतालुका प्रमुख या ठिकाणावरती उपस्थित आहेत. आपण त्यांचा देखील एक विशेष सन्मान करतो आहोत. भगवे आमचे रक्त तळपते तप्त हिंद विबाना, जात्र गोत्र आणि धर्म आमचा, केवळ शिवसेना शिवसेना आणि शिवसेना. शिवसेनेचे शिलेदार या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. खरं तर हा विशेष सन्मान होत असताना आपण पाहत आहोत. मी साहेबांना विनंती करेन या कार्यक्रमाला आणि या स्पर्धेला आपण संबोधित करावं. आदर्श स्पोर्ट्स क्लब आणि विशाल मित्रमंडळाच्या वतीने आज या ठिकाणी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे. माझ्याकडनं आज खरं तर जागतिक आदिवासी दिवस आहे. त्या दिनाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. खास विशालचं कौतुक करण्यासाठी आलो आहे आणि विशालच्या बरोबर त्याचे सर्व सहकाऱ्यांचं कौतुक करण्यासाठी आलो आहे. काल खरं तर येणार होतो, काल थोडा ताप असल्यामुळे येऊ शकलो नाही. आता देखील इकडनं पुण्यावरनं मी दिल्लीला जाणार, पण विशालचं प्रेम मला या ठिकाणी घेऊन आलं. खरं आपण सगळेच खेळाडू वृत्तीचे आहोत. खरं दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हॅलो आणि माझ्या नावाने असणारे MD फाउंडेशनचे माझे सगळे समर्थक, कार्यकर्ते, पदाधिकारी, अंकुश आणि त्याचे सर्व सहकारी, रुपेश जो माझ्या पावला पाऊल ठेवून एक पाऊल पुढे टाकतो. या भागामध्ये अनेक क्रिकेटच्या माध्यमातून मी रुपेशच्या माध्यमातून या ठिकाणी येत असतो. पण विशाल आणि विशालचं मित्रमंडळ वेगळं दिशादर्शक असं नक्की सांगेल. मला वाटतं द्वितीय वर्ष आहे, तिसऱ्या वर्षी आपण अपेक्षा व्यक्त केली, नक्की त्याची पूर्तता करू. कारण मी खेळाडू वृत्तीचा आमदार आहे. कबड्डी, क्रिकेट, बैलगाडी, शूटिंग बॉल, जेवढे मैदानी खेळ आहेत ते खेळ मानणारा आणि जाणणारा कार्यकर्ता आहे. आणि त्यातून उदयास आलेला आमदार म्हणून आपली सेवा करण्याची संधी मिळाली आणि म्हणून खेळावरती नितांत प्रेम करतो. दरवर्षी विशाल आणि सगळ्यांच्याच माध्यमातून जे काय सजेशन येतील त्या माध्यमातून वीर आमदार लीग कशा पद्धतीने वेगळ्या प्रगतीवर जाईल याचा प्रयत्न मी करत असतो. शेवटी कार्यकर्त्याने कार्य करत राहिलं पाहिजे आणि माझी अपेक्षा आहे की ज्या धाटणीतनं इथवरचा मी प्रवास केला, विशाल त्या धाटणीतनं पुढे येईल असे माझी अपेक्षा निश्चित आहे. कारण शेवटी लोकांचं प्रेम आपल्याला तिथवर घेऊन जातं. अनेक या ठिकाणी बघितलं की लाईव्ह तर खूप लोक आहेत आणि आज त्यांनी जेवणाची व्यवस्था केली. गटारी अमावस्या जवळ आली आहे. मला वाटत नाही की त्याच्या म्हणजे त्यानं 3,000 ना 5,000 बिर्याणी दिली असते पुरे नसते, एवढं त्यांनी हे छान हे केलं आहे. पण खूप छान आहे. लोकांमध्ये राहून लोकांची सेवा करण्याचं व्रत त्यांनी हाती घेतलं आहे आणि क्रिकेटच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याची जी ज्याची हिंमत आणि ताकद बघितली त्याला खऱ्या अर्थाने शुभेच्छा देण्यासाठी आज या ठिकाणी मी आलो आहे. आपल्या सगळ्या तमाम रसिक क्रिकेट प्रेक्षकांच्या वतीने विशालला खूप मनापासून अगदी शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी नक्कीच तुझी फोरवरची अपेक्षा मी पूर्ण करेन. कारण शेवटी आपण खेळावृत्तीत आहोत. आमचा रुपेश या ठिकाणी आहे. रुपेश नेहमी बाईक देत असतो, मला माहीत नाही किती बाईक दिल्या. तर सगळ्यांची गोळाबेरीज पुढल्या वर्षी कारच्या स्वरूपात आपण नक्की देऊ आणि एक वेगळा आदर्श तुझ्या रूपाने लोकांसमोर करू. आपल्या सगळ्याच मनापासून विशेषतः आयोजकांना, कारण स्मृती चषक आहे, पुढल्या तिसऱ्या वर्षी एक दमदार अशा पद्धतीचा चषक साजरा करू अशी अपेक्षा करतो. माझ्या पूर्ण टीमकडनं खऱ्या अर्थाने MD फाउंडेशनकडनं खूप शुभेच्छा. ज्या टीम याच्यामध्ये पार्टिसिपेट केल्या, सहभाग दिला आहे त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. ज्या राहिल्या त्या टीमला देखील शुभेच्छा. असं नाही की माझी टीम जरी असली तरी सगळ्यांना इक्वल मानून मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
या पण सुमित पत्रेचे पिताश्री स्वतः थळगावचे सरपंच एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतो आहोत. या पण एक विशेष सन्मान सुनीजी पत्रे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. सरपंच थळ ग्रामपंचायत एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. मी आदरणीय अंकुजी पाटील साहेब यांचा सन्मान करण्यासाठी विनंती करेन. द लेजंड क्रिकेटर या पण शंकरजी म्हात्रे यांना आमंत्रित करतोय. द वॉल ऑफ फेम जो मात्र रायगडचा दिला जातो. द लेजंड शंकरजी म्हात्रे यांनाही आमंत्रित करूयात. खरं तर ओपीडी साठी होळे गावाचे सुपुत्र उत्कृष्ट गोलंदाज आणि द हॉल ऑफ फेम रायगड हा सर्वाधिक मोठा पुरस्कार द लेजंड शंकरजी म्हात्रे सरांना इथे देण्यात येतोय. एक सर्वाधिक मोठा पुरस्कार देण्यात येतोय आणि त्यांच्या साथीदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं सर भरत लोहार यांना देखील आपण पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून तेही उपस्थित पाहायला मिळतात. हा विशेष सन्मान होत असताना आपण पाहत आहोत. एक विशेष सन्मान शेठ मी आपल्याला विनंती करेन कारण दमदार आमदारचे सर्वाधिक मोठे आयोजक म्हणून या ज्या आयोजनामध्ये सर्वाधिक मोठं कार्य करणारे अंकुजी पाटील आपल्यासोबत आहेत आणि त्यांचा देखील आपण एक विशेष वाहून द्यात विशेष सन्मान. कारण MD ग्रुपचे MD वॉरियर्सचे ग्रुपचे एक बॅकबोन म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो अंकुजी पाटील यांचा देखील एक विशेष सन्मान या ठिकाणी करण्यात येतो. त्याआधी विशालजी दिदेकर यांचा सन्मान होतो. या आयोजन समितीचा हा सन्मान करण्यात येतो. स्वतः आमदार साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी झाली आहे त्याची ही पोच पावती त्या व्यासपीठावरती होत असताना या आयोजन समितीचा सन्मान विशालजी दिदेकर, आकाजी तारेकर, त्याच वेळेला तेजजी म्हात्रे, अमरजी पवार. आयोजन समितीला विनंती करेन की अंकुजी पाटील यांचा आपला एक विशेष सन्मान करावा. एक विशेष सन्मान या पण सामन्याकडे वळूयात. चला इकडे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आहेत त्या 7 धावा. चांगलं रोखून ठेवलंय विकी बोईरनं. एक षटकार आला होता. पहिल्या 2 बॉलमध्ये 7 होत्या त्यानंतर 4 डॉट बॉल. भारताच्या बाहेर जाऊन पहिले 2 खेळाडू जे खेळले त्यातील एक खेळाडू जिथे भरतजी लोहार सरांचा आपण सन्मान करतोय. असलमजी शेख आपल्यामध्ये नाही आहेत. द लेजंड हे 2 खेळाडू होते जे भारताच्या बाहेर जाऊन प्रथम क्रिकेट खेळले होते त्यापैकी एक त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय. या मॅचकडे वळूयात. साहेबांना विनंती करेन की आपण तर सन्मान या ठिकाणी केला जातोय. जयेश भोसले सरांचा सन्मान आणि आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपण दिलेल्या सहकार्याबद्दल नक्कीच आपल्या मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. विष्णूजी जितेकर साहेब यांचा एक सन्मान होत असताना आपण पाहिला. मी दीपक पाटील सरांना विनंती करेन. समालोचकांचा सन्मान होतोय त्यामध्ये दीपकजी पाटील सर या खरं तर एक उत्कृष्ट आवाज आणि आज आमदार साहेबांनी स्वतःहून सांगितलं की आपली भूमिका सर्वाधिक महत्त्वाची आहे त्याकरिता समालोचकांचा होणारा हा सन्मान आपण पाहत आहोत. हा एक विशेष सन्मान. आणखीन एक समालोचक दीपकजी पाटील सर पळसपे त्यांचा सन्मान करण्यात येत असताना मला मिळतोय आणि हा विशेष सन्मान होत असताना बाबूशाह सर आपण देखील या आपलाही सन्मान करण्यात येईल. सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे जिथे 13 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या. दीपकजी पाटील सरांचा सन्मान अर्ध्या षटकासाठी 10,000 रुपये आणि 3 षटकारांसाठी 5,000 रुपये विनयजी म्हात्रे दिघोडे यांच्या माध्यमातून पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद आमदार साहेब. या मॅचकडे आपण बोलूया. दिनेश पाटील आला गोलंदाजी मार्कवरती. बॅटिंग करतोय संघ रायबादेवी रावे. दिनेश पाटील फर्स्ट सेमी फायनल मध्ये धडक कोणता संघ मारणार त्यासाठीची ही भिडंत. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल होता. आतली कडा घेतली आहे. यष्टीरक्षकाचा भेद घेतलाय.
दिनेश पाटील या स्पर्धेमध्ये प्रभावशाली कामगिरी केली, प्रभावशाली गोलंदाजी त्याने केलेली आहे. आणि एखाद्या मोबाईलमध्ये असणाऱ्या अँड्रॉइड फोनमध्ये असणाऱ्या ॲप्लिकेशन प्रमाणे राहिला आहे. सातत्याने अपडेट येत गेले त्याचे. काय गोलंदाजी केली आहे, काय चुणूक त्याने दाखवलेली आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. 22 बॉल 53 धावसंख्येची आवश्यकता. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आघाडीचे दोन्ही फलंदाज. मी लक्ष भेदेन समोरच्या बाजूला काही प्रेक्षक वर्ग आहेत, त्यांना विनंती असेल की आपण कृपया बसून घ्या. पुढचा चेंडू उजव्या बाहेर ठेवला होता. वेग प्रचंड आहे, दिशाहीन राहिला बॉल. दिनेश पाटील गोलंदाजी करतोय. नारपोलीचा खेळाडू. ऍक्शन रिप्ले पहा. उजव्या बाहेर वेगाने टाकला होता. विश्वजित मेघनाथ ठाकूरसाठी दा बॉल. भारत आणि पाकिस्तान सामना ज्या वेळेला प्रथमच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये झाला, त्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूने जिंकला होता. पुढचा चेंडू आडवा बाटने केलाय ऑन साइडला. उंच आणि तितकासा लांब. आकाशाला गवस निघालत चेंडू ओलांडतोय सीमारेषा. षटकार. सामना चांगला पाहायला मिळणार या तीन मात्र शंका नाही आहे, कारण एक मानाची, सन्मानाची, प्रतिभेची, अभिमानाची स्पर्धा आपण पाहत आहोत. या रायगड क्रिकेटच्या उत्कर्षासाठी आयोजित करण्यात आलेला हा क्रिकेटचा थरार, महाराष्ट्राचा सन्मान, संपूर्ण रायगड क्रिकेटचा बहुमान वाढवणारी स्पर्धा, बहुचर्चित, बहुआयामी आणि बहुरंगी असं आयोजन. 20 धावा धावफलकावरती बनल्यात. स्पर्धेच्या माध्यमातून अनेक पारितोषिकं दिली जात आहेत. खरं तर एका बाजूला तुम्ही पाहाल तर विजेत्या संघमालकाला बाईक आहे, मालिकेभरासाठी बाईक आहे, फलंदाज गोलंदाजासाठी बाईक आहे, क्षेत्ररक्षक उद्योन्मुख खेळाडूसाठी सायकल आहे. अगदी त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून लकी ड्रॉसाठी ई स्कूटी ठेवण्यात आली. मंगेशजी वाकडीकर साहेब, आयवा कॅटसाठी सुएक स्पोर्ट दापोली आणि प्रफुल्लजी विचारे यांच्या माध्यमातून आपल्याला जिथे स्कूटी पाहायला मिळते आहे. भरघोस पारितोषिक आहेत. 20 धावा धावफलकावरती 21 बॉल, अद्याप 46 धावसंख्येची आवश्यकता. 21 चेंडू आणि 46 धावा. विश्वजित ठाकूर मागील बॉलवरती षटकार त्याने ठोकलाय. यावेळेला लोअर फुल टोज होता. ड्रायव्हिंग लेन वरती घेतलाय. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. आउटफील्ड फास्ट. रन मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गॅप शोधण्याचा ऍप डाउनलोड करत ठोकला चौकार. दक्षिण रायगडाचं भगवं वादळ व्यासपीठावरती आहे आणि हे शिवसेनेचं गीत तुम्ही ऐकता आहात. लकी ड्रॉचं कुपनचं काउंटर आहे ते पुढच्या 10 मिनिटांमध्ये क्लोज होणार आहे. याच्याकडे मी लक्ष वेधन. लकी ड्रॉसाठी आपण एकंदरीत 10 पारितोषिकं ठेवलेली आहेत. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला, तो देखील गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक पोचतोय. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. वेगाने चेंडूवरती येत असताना नीतू माळीला आपण पाहिलं होतं. चप्पळ ते चाची ऍक्शन रिप्ले पहा. हा वेगाने टाकलेला बॉल फुलर लेन मध्ये होता. ऑन साइडला खेळला. लॉफ्टेड ऑन राईट. डीप मधून प्रोटेक्शन आणि काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. लाजबाब. फेकी होईल तद्वर आलेली. इथून एक सिंगल संघाची धावसंख्या वधारली आहे. 25 धावा धावफलकावरती आहेत. पहा या स्पर्धेच्या माध्यमातून लकी ड्रॉ साठी शूज आहेत, टायटनच्या वॉचेस आहेत, सायकल आहे, मिक्सर आहे, टीव्ही आहे, फ्रीज आहे, बाईक आहे. याहूनही अधिक काय हवं. वॉशिंग मशीन देखील पाहायला मिळते. धावफलकावरती 25. पुढचा बॉल कमी गतीचा लपेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दिनू कांबळीच्या बॅटमधून षटकार. प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग. हिंदुर्ग विशालजी जेतेकर सरांना तुम्ही पाहताय स्क्रीनवरती. काहीशी चर्चा होत असताना आमदार साहेब यांच्याशी पाहायला मिळते. ना स्वार्थासाठी ना मोठेपणासाठी, एक तळमळ रायगड क्रिकेटच्या उत्कर्षासाठी, उत्कर्ष आणि उत्कृष्टतेसाठी घेतलेली सर्वाधिक मोठी झेप रायगड प्रीमियर लीग. प्रसाद शेठ पाटील साहेब अर्थात गंपू शेठ
पंचायत समिती सदस्य त्यांचं देखील आगमन झालेलं आपण पाहत आहोत. खेळाडूंनी आयोजित केलेली खेळाडूंसाठीची स्पर्धा 12 चेंडूचा खेळ संपला. 31 बनलेले आहेत. 18 बॉल आता 35 धावसंख्येची आवश्यकता. 18 चेंडू आणि 35 धावसंख्येची आवश्यकता राहिली आहे. 15 तालुके 32 संघ 1 आयकॉन 10 दिवस लीग स्टेजच्या मॅचेस 6 सायकल 6 बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून 3 लाखाचं पारितोषिक. याहून अधिक काय हवं. या क्रिकेट रसिकांनी पावसाळ्यामध्येही गर्दी केली आहे. आज रायगडकर क्रिकेटला किती पुढच्या बाकावरती बसू शकतात याचं ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण पाहायला मिळत आहे. शेठनी अनेक खरं तर सभा केलेल्या आहेत. मला वाटत नाही की पावसाळ्यामध्ये एखाद्या छत विना एवढी गर्दी होऊ शकते. एवढा गोतावळा जमा झालेला पाहायला मिळतोय. एवढा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला लाभलेला पाहायला मिळतोय. राहुलजी दुबे सरांचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. केतनबाई सेठ यांना देखील तुम्ही पाहताय. 1500 बॉल या स्पर्धेला अद्यापचे लागलेले आहेत आणि ते सर्व काही सिक्सर सुप्रीमोने प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्याचे सर्व केतनबाई सेठ या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. सेठ एंटरप्राइजेस फलकावरती 31 बनलेले आहेत. पहा सिक्सर सुप्रीमोचा हा बॅनर. हा बॉल सातत्याने 1500 चेंडू या स्पर्धेमध्ये वापरले गेले जे अवेलेबल झाले सिक्सर सुप्रीमोच्या माध्यमातून. केतनजी सेठ यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. हा बॉल जो मात्र पाहायला मिळाला. आयवा कॅटसाठी शूज दिलेत. अगदी मॅन ऑफ द मॅच साठी त्यांच्या माध्यमातून बॅग पाहायला मिळालेली आहे. अगदी सिक्सर सुप्रीमो जिथे केतनजी सेठ 31 धावा फलकावर. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल खाली राहिला. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. गोलंदाजी मार्कवरती मनीष फडके दाखल होतोय. नांदगावचा गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. MTCCL ची संपूर्ण टीम आज व्यासपीठावरती आहे. आज या स्पर्धेच्या माध्यमातून भूपेंद्रजी सिन्हा यांना आपण पाहत आहात. भरत लोहार सर उपस्थित आहेत. प्रवीणजी घेवणे साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. गणेशजी कामठे साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. राहुलजी दुबे आणि केतनजी सेठ. सिक्सर सुप्रीमो यावेळेचा बॉल सिक्सरच्या बॉलवरती मारलाय. लांबलचक सिक्सर षटकार. आयवा कॅच पकडलेली आहे आणि खरं तर आयवा कॅचसाठी स्कूटी आम्हाला दिलेली आहे सुएक्सपोर्ट दापोली आणि त्याच वेळेला प्रफुल्लजी विचारे साहेब. आज मी विनंती करेन आपल्यालाही विनंती असेल आपणही व्यासपीठावरती विराजमान व्हावं. आयवा कॅचवाला सिक्सर सुप्रीमोचे शूज दिले जाणार आहेत. क्या बात आहे. ब्रँडेड शूज दिले जात आहेत. त्या जी काही अद्यापचे आपण पाहिले तर 7 प्रेक्षकांनी कॅचेस पकडलेले आहेत. 8वा कुठून आलाय पाहावं लागेल. आज या स्पर्धेच्या माध्यमातून धाफलकावरती धावा 31 मध्ये 6 ऍड झाल्यात. 37 धावा धाफलकावरती बनल्यात. येणारे 16 बॉल 29 धावसंख्येची आवश्यकता आहे. गोलंदाज मनीष. यावेळेचा बॉल उंच चाललाय. लांब गेलेला नाही आहे. दिनेश पाटीलच्या जजमेंट किती चांगल्या पाहूयात. झेल त्याने टिपला. धक्का लागला. मोठे ठाकूर इथून मैदान सोडत असताना पाहायला मिळतोय. 37 या धावसंख्येवरती पहिला बॅटर विश्वजित मेघनाथ ठाकूर. 9 बॉल 23 धावांची खेळी संपली. संघर्ष योद्धा, कार्यकुशल, कार्यक्षम, कार्यतत्पर, कार्यसम्राट, आदरणीय माननीय सन्माननीय आमदार, आपला माणूस आपला आमदार या व्यासपीठावरती स्वतः महेंद्र शेठ दळवी साहेब यांना आपण पाहत आहोत. बा कॅचवाला आपल्या व्यासपीठावरती येत असताना पाहायला मिळतात. बॅटचा टोला लागला होता त्यामुळे एलिव्हेशन मिळालं नाही हेच सांगण्याचा प्रयत्न. हताश आणि निराश मुद्रेने मैदानाच्या बाहेर जात असताना विश्वजित ठाकूरला आपण पाहिलं. अबा कॅचवाल्यांची नावाची नोंद होईल जी मात्र पाहायला मिळेल. अगदी त्याच वेळेला आपण एक मुलाखत येईल. छोटीशी मुलाखत देखील आपण घेणार आहोत. 37 धावा दाफलकावरती बनल्या. सिक्सरचे खरं तर शूज आहे. तुमचं नाव आणि गाव काय? माझा रवींद्र मडवी नाव आहे. मी ॲक्च्युली गावठणचा आहे पण मी राहतो बेलदरवामध्ये उरणमध्ये. तर
मी तर काल नाईट करून आलो, झोपलो होतो. तर मुलगी बोलली का मला RPL बघायचीच आहे पप्पा. तर तिच्या हट्टामुळे मी इथं आलो आणि ते अचानक बॉल आला आमच्याकडं आणि म्हणतं हे शूज मी तिला देऊ हे करतो. कदाचित ते शूज नाही, कदाचित लकी ठरला तर आज संध्याकाळी बाईक सुद्धा मिळू शकेल. आयोजकांबद्दल काय सांगाल? भरमसाठ बक्षीस आहे तिथे बघणाऱ्यांना सुद्धा. नाही, लहान मुलांना जे आवडते ते सर्व बघतात. कदाचित तोही हट्ट, तिचा क्रिकेट तर आवडता विषयच आहे, पण कदाचित तोही हट्ट असेल. तिने पण ते सकाळपासून RPL बघते, पण मला बोलते तिकडे जाऊन बघायचे. तिच्या हट्टामुळे मी आलो आणि हे अचानक मला सरप्राईज आहे. चला, अभिनंदन तुमचं आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला बाईकसाठी सुद्धा. 38 धावा फलकावरती बनला. देणारे चेंडू 15 बॉल 28 ची आवश्यकता. मनीष टू मनीष, यावेळेचा बॉल मनीष घराच्या बाटमधून हातोडा चालला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. थैंक यू. एक ने कही दूजे ने मानी, प्रभू नानक जी कहे दोनों ज्ञानी. कॅच एक पकडायला गेला, दुसऱ्याच्या हातात जाऊन बसला आणि तो आलाय आवा कॅचवाला. कॅचवाला येत असताना मला मिळतोय. 44 बनलेले आहेत. एक फलंदाज बाद झालाय. पहिल्याच बॉलवरती मनीष घरत. आणखी एक नाव्याचा हा सुपरस्टार ठोकतोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. सुएक्सपोर्ट दापोली प्रफुल्लजी विचारे यांच्या माध्यमातून बाईक आहे. आता आयवा कॅचवाला एक नाही तर दोघे येतील. शिसे घ्यायला आयवा बोल. सकाळी प्रतीक तारेकर आला होता, ज्याने पहिली आयवा कॅच घेतली. तो म्हणाला मी आज जॉबला सुट्टी मारली आहे, मला फक्त आयवा कॅच पकडायचे, इथे जेवण आहे. चला, नितेश शर्मा आहेत सुकापूरचे. नितेश शर्मा, अजून एक जेल आहे, आपण सुद्धा या. तर दिलीप बेडेकर आहेत आणि आमदार साहेब सन्माननीय महेंद्र शेठ दळवी साहेबांच्या वतीने 2000 रुपयांचं बक्षीस आहे या जेलसाठी. तुमचं नशीब पळपळू शकतं. फक्त तुम्ही येऊन मॅच बघा इकडे आणि 2000 रुपयांचं पारितोषिक सुद्धा दिलं जाईल. कमाल आहे, कमाल आहे. सन्माननीय आमदार साहेब महेंद्र शेठ दळवी साहेब, चला आपण त्यांच्या जवळच जाऊया आणि त्यांच्याच हस्ते आपण खरं तर हा अवॉर्ड देऊया, कारण एका हातामध्ये त्याने तो झेल टिपलाय. भन्नाट कॅच होता. सन्माननीय आमदार साहेब ज्यांनी सांगितले पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये तुम्हाला 4 व्हीलर जरूर पाहायला मिळेल. एकदा जोरदार टाळ्या आमदार साहेबांसाठी सुद्धा. महेंद्र शेठ दळवी साहेब, आपण आलात आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेची शोभा वाढवलीत. 3000, 4000, क्या बात है. एक झेलला 4000 रुपये आणि आयोजकांच्या वतीने स्पोर्ट शूज सिक्सर सुप्रीमोचे सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. 4000 साठी बाईट दिली पाहिजे. आणि पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये सन्माननीय रुपेश ठोंबरे साहेब, बिंदास ठोंबरे यांच्या वतीनं बिंदासपणा तब्बल 2 बाईक या स्पर्धेमध्ये त्यांनी पुरस्कृत केल्यात. बाईक सम्राट ज्यांना संबोधलं जातं. आज रायगड पनवेल उरण मधली अशी कोणती स्पर्धा नाही ज्या स्पर्धेमध्ये खरं तर ज्यांनी बाईक दिलेली नाहीये. एक दिलदार मनाचं व्यक्तिमत्व रुपेश बाई बिंदास ठोंबरे यांच्या वतीनं पुढच्या स्पर्धेमध्ये कदाचित बाईकचा शोरूम आणि सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांच्या वतीनं एक 4 व्हीलर कार.
क्या बात आहे. आणि एवढी पारितोषिकं कोणत्या टेनिस क्रिकेट स्पर्धांमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत नाहीये. आणि तेवढं खरं तर या दुसऱ्याच पर्वामध्ये दिलंय. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये मात्र बक्षिसांची खैरात अक्षरशः या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. आणि म्हणूनच प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचलेली स्पर्धा रायगड प्रीमियर लीग. थँक्यू सो मच आमदार साहेब. थँक्यू सो मच बिंदास टोमरे. 12 बॉल आणि 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. खरं तर ही स्पर्धा दीपक सर पाहना, हे दुसरं पर्व संपलं नाही तर तिसऱ्या पर्वाची, खरं तर आपण पाहिलं तर तिसऱ्या पर्वाची ही चाहूल लागलेली आहे. शिवस्फोट दापोली, अगदी त्याच वेळेला आपण प्रफुल्लजी विचारे यांच्या माध्यमातून बाईक पाहायला मिळते. पुढचा बॉल आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न. 2 बॉल लगातार 2 डॉट आलेत. लगातारचे 2 चेंडू निर्धाव आलेले आहेत. अगदी आपण पाहिलं ना, शेठनी विचारलं होतं की रुपेश जी टोमरे यांनी आत्तापर्यंत किती बाईक दिलेल्या असाव्या. डबल सेंचुरी कंप्लीट झाली आहे. 200 पेक्षा जास्तीच्या बाईक त्यांनी पनवेल तालुक्यामध्ये आत्ताच्या दिलेल्या आहेत. आणि मी चुकीचा नसेल तर ही 202 वाल्या बाईक असतील. श्री साई स्पोर्ट्सचे खरं तर ओनर वाडाहून आज या ज्यांनी ट्रॉफी डिझाईन्स केलेले आहेत ते राहुल सर आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. 52 बनल्या. 2 फलंदाज बाद झालेत. 52 लॉस ऑफ 2 विकेट. 10 बॉल 14 धावसंख्येची आवश्यकता. मयूर वाघमारेला 50,000 रुपयाचा कॅश प्राईज लागताना 33 स्पोर्टच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 68,000चं कॅश प्राईज लागलं होतं मुकेश नाईकच्या 3 बॉल 3 षटकारांसाठी. इथली बाटची आतली कडाई यष्टीरक्षकाचा वेग घेत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. 52 धावा धावफलकावरती आहे. 2 फलंदाज बाद झालेत. लगातारचे 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. सामना इथे रंग बदलतोय. आता तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच वडायची, गाड्या तयारी ठेव रे मनाची, कधी झुकायची आणि कधी नडायची. हा नडतोय मैदानाच्या आतमध्ये. ठोकला षटकार. भोईर साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकता. नीती स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा त्यांच्या माध्यमातून गेले 10 दिवस खरं तर या स्पर्धेसाठी उत्तम अशी सगळ्यांना पाण्याची व्यवस्था ज्यांनी केले. तर वासुशेठ भोईर साहेब आपले सुद्धा म्हणावा तेवढं कौतुक, करावं तेवढं कौतुक कमी आहे. मनापासून आपलं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. 8 बॉल आणि 8ची आवश्यकता. 8 चेंडू आणि 8 धावसंख्येची आवश्यकता. विचारून घ्या या मार्केटमध्ये आहे रे कोण बॉस. किती बी समोर येऊ द्यात, त्यांना एकटा बास. हा एकटा लढतोय, एकटा मारतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येतात. दिनू कांबळे बॅटिंग करतोय. अंबरनाथला बिलॉंग करणारा हा खेळाडू. जयसिंगपूर कोल्हापूरमध्ये पहिली बाईक जिंकली. नुकतीच बांद्र्यामध्ये धर्मवीर चषकामध्ये दुसरी बाईक त्याने जिंकलेली आहे. 58 बनलेले आहे. 2 फलंदाज बाद. येणारे 8 बॉल. आता 8 धावसंख्येची आवश्यकता. आमदार साहेबांचे विशेष आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून पुढच्या वर्षी कार येते. बिंदास बाईंनी सांगितलंय की पुढच्या वर्षी माझ्याकडून 2 बाईक ठरलेल्या आहेत. 2 बाईक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतील. शेठ आणि बिंदासबाई आपले विशेष करून आभार. असंच प्रेम पाठीशी राहू द्यात आणि आपलं नेतृत्व या तिन्ही तालुक्यांचं वाढत जाऊ द्यात. आणि पुन्हा पुन्हा आम्हाला तुम्हालाच पाहायचं आमदार म्हणून. खरं तर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळाली. शेठ विशेष करून आम्ही आभारी आहोत. 59ला 2. यावेळेला समोर खेळला. क्षेत्ररक्षक तैनात. झेल टिपण्यात आलाय. कहाणी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. बॅटर आउट. येणारे 7 बॉल आणि आता मात्र 7 धावसंख्येची आवश्यकता. कामेजी पाटील आणि त्यांचा मित्र परिवार तळोजा मजकूर मधून सामन्यांचा आस्वाद घेतोय. 59ला 3 आहे. 7 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. एरोप्लेन तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. इंडिगोची ही फ्लाईट लँड होतीये. परंतु इथे कोणता संघ फायनलचं तिकीट कोणाला मिळणार त्याच्यासाठी चालू असणारा हा अट्टहास.
पाने को अभी कई मुकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. या सामन्यामध्ये खूप काय बाकी आहे, कुठे जाऊ नका. क्रिकेट रसिको, हाय व्होल्टेज ड्रामा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जिथे नवीन बॅटर नयन भगत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय महत्वाच्या नंबरवरती. आज नंबर आहे त्याचा चौथा माझा नंबर, तोडेन मी गोलंदाजाची कंबर असं म्हणत त्याला बॅटिंग करावे लागेल. स्ट्रायकर एंडवरती येत असताना पाहायला मिळतोय. नयन भगतला तुम्ही पाहताय बॅटिंगसाठी. नयन धनाजी भगत वाजेपूरचा खेळाडू आहे. एक बाईक त्याच्याही क्रिकेट कारकिर्दीमध्ये आहे. असा खेळाडू. 7 बॉल 7 ची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होतोय दिनेश. पाटीलचा बॉल पहिलाच बॉलवरती आक्रमण केलंय. नयन भगतच्या बॅट मधून येतोय हाय हँड हँडसम क्वालिटीचा षटकार. आता मात्र 6 बॉल आणि 1 धाव संख्येची आवश्यकता आहे. असं वाटलं होतं की शेवटच्या षटकामध्ये मॅच जाईल, सामना बनेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूची एंट्री झाली. ग्रेट फटका थेट आला आणि चेंडूने बाउंड्री लाईनची भेट घेतली. षटकार येत असताना मला मिळाला. मैत्रीचं नातं होतं की काय किंबहुना एक्झॅक्टली काय घडलं होतं. हा षटकार जसा केला ना, नयन भगतने षटकार पाहिला आणि तदनंतर ही जिथे ठस्सन नाही आहे. हे मैत्रीचं नातं आहे, हे मैत्रीचं नातं आहे, हे प्रेमाचं नातं आहे. एकाच वेळेला हे ग्रामीण क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. त्यांना भिंगड आलाय. कर्जतच्या शिवशक्ती कडाव संघाकडून खेळत असताना बदलापूरमध्ये मयूरजी पिसेकर साहेबांची स्पर्धा. 6 बॉल 1 धाव. ज्या गोलंदाजाने डिफेंड केली होती तो गोलंदाजी मार्कवरती आलाय. आता 1 धाव डिफेंड करायची आहे. अमितजी टावरी साहेब, मयूर शेठ घरत साहेब, जर षटकाराने सामना संपवला तर 10,000 रुपये आणि अमितजी टावरी यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. 6 बॉल 1 डिफेंड होईल का? पहिला बॉल आणि इथे वाईड आलाय. फायनलचं तिकीट रायबादेवी रावे आई भवानी साई संघाला फायनलचं तिकीट मिळालंय. आणि स्वतः निलेजी पाटील साहेब त्यांना आपण पाहतोय. सामना जिंकला होऊ द्यात. रायबादेवी संघानं संघ जिंकतोय आणि रायगड प्रीमियर लीगची फायनल गाठली आहे संघाने. थँक्यू डीजे. तर MTCCL ची संपूर्ण टीम त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य मंचावर केला जाईल. आदरणीय भूपेंद्र सिन्हा सर, त्याचप्रमाणे भरत लोहार सर, प्रवीण सर आहेत, त्याचप्रमाणे गणेश कामटे सर आहेत. एक मिनिट स्पर्धा लगेच चालू करायची आपल्याला. 2 मॅचेस बाकी आहेत. बाहेर या सर्वांना विनंती आहे. 2 मॅचेस बाकी आहेत. एक सेकंड सेमीफायनल आणि फायनल बाकी आहे. सर्वांना विनंती आहे बाहेर या. चला प्लेयर बाहेर या. पहिल्यांदा प्लेयर खेळाडूंना बाहेर विनंती या. आहे. खेळाडू आतमध्ये थांबू नका. तुम्ही बाहेर आलात तर प्रेक्षक बाहेर येतील. सेल्फी नंतर काढा. खेळाडूंना तुम्ही विनंती आहे. नंतर काढा, कारण आपल्याला सामना पंच संपवायचा आहे. बॉल बघा. पंच बॉल बघा तिकडे. इकडे लक्ष द्या तुमच्या बॅगांकडे. अंपायर्स ती चिमुकली बॉल ठेवा. विनंती आहे बाहेर या. रावे संघ आपण बाहेर या कृपया. चला मोठ्या प्लीज, मोठ्या सूचने MTCCL टीम आदरणीय भूपेंद्र सिन्हा सर, भरत लोहार सर,
प्रवीण सर आहेत, गणेश सर आहेत, या सर्वांचा सन्मान या मुख्य मंचावर केला जातोय. त्यांचा आम्ही मनापासून